मित्रांनो, व्हिडिओ हे नेहमी बनत असतात किंवा व्हिडिओ हे आपल्या प्रत्येकाच्या लाईफमधला एक असा एक अंग आहे की बाबा हो आज आपण घरी बसून काय बघू शकतो की आज आपल्याबद्दल काय न्यूज येते. पण ज्यावेळी एक पत्रकार म्हणून तो त्याच्या त्या ग्राउंड लेवलला जाऊन तो त्याचं जे काम करतो ना ते खूप वेदनादायक असतं किंवा भयानक असतं. अशा पूर परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यावेळी एक पत्रकार तो त्याचं काम पूर्णपणे करत असतो आणि ज्यावेळी पत्रकार ही एक महिला असते ती तिची फॅमिली तिचे सगळं परिवार सोडून ज्यावेळी ती अशा ठिकाणी येते हे खूप वंदनीय आणि प्रेरणादायी असेल प्रत्येक मुलींसाठी. म्हणजे एका ठिकाणी एक मुलगी किंवा एक युवती शीला की जवानी ह्या पिक्चरवरती या गाण्यावरती डान्स करायला बघते तर एक तीच मुलगी आपल्या समाजातील लोकांना दिवसभरातल्या घडामोडी आणि ती घडामोडी कोणती जी पावसाळ्यातली जे पाणी भरलेले पाण्याच्या घराच्या बाहेर कोणी निघू नका काहीतरी वेगळं भयानक चित्र होऊ शकतं. अशामध्ये मला ना एक श्रद्धा बघतो मी श्रद्धाला गेल्या अनेक दिवसापासून बघतोय सॉरी अनेक वर्षापासून. आणि खरंच पत्रकार प्रत्येकच कारण त्या प्रत्येक पत्रकार ताईला प्रत्येक पत्रकार बंधूला सुद्धा प्रणाम आहे की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला घरी बसल्या सगळ्या न्यूज दाखवता सगळ्या बातम्या दाखवता आणि आम्ही अलर्ट होतो की बाबा आज ही परिस्थिती आहे. आम्ही जादूगर किंवा चमत्कार नाही की बाहेर काय चाललं ते कळायला तर आम्हाला चमत्कार पद्धतीने हेच जे पत्रकार आहेत जे दाखवतात आणि आज त्याच पत्रकारितेला म्हणजे श्रद्धाला मानाचा मुद्रा आहे की श्रद्धा तू पत्रकार म्हणून तुझी कर्तव्य निभावतेस पण एवढ्या सर्व संकटांना जाऊन तुला असं काय वाटतं मनामध्ये भीती नाही वाटत? भीती म्हणजे खूप वाटते. आज सकाळचाच अनुभव छोटासा शेअर करावा असं वाटेल. बॅरेज धरणावरती सकाळी गेलो होतो आणि खरं तर तेव्हा असं वाटत होतं की आपण आता राहणार आहोत की नाही राहणार आहोत एवढा खरं तर खूप म्हणजे अंगावर शहारे आणणारा तो अनुभव होता. आम्हा दोघांना पण कळत नव्हतं. माझा कॅमेरामॅन माझ्यासोबत होता. आम्हाला दोघांना कळत नव्हतं की आता काय होईल आपल्यासोबत पण तरी पण कसलाच विचार केला नाही. गेलो शूट केलं बॅरेज धरणाचे अपडेट्स लोकांपर्यंत दिले आणि सकाळपासून अपडेट देतोय. भीती भरपूर वाटते पण कसं आहे लोकांना बऱ्याच अपेक्षा असतात की कधी अपडेट मिळतात आम्हाला काय सध्याची परिस्थिती रेल्वे असू द्यात पूर असू द्यात कोणत्या परिसरात पाणी भरलंय कशी परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आणि आज त्यांच्यामुळे आम्ही आहोत आम्हाला जी ओळख मिळालेली आहे इव्हन तुम्हाला सुद्धा आज तुम्ही एवढं मोटिवेशन मला देताय ऍक्च्युली. खरं तर तुमच्या मोटिवेशनमुळेच एवढं सगळं काम करण्याची ताकद येते बाकी काय नाही. काय म्हणजे खरंच हा भाग कुठेच व्हिडिओचा नाहीये. म्हणजे हा मी त्या प्रत्येक माता बहिणीला सांगतो की श्रद्धा आणि श्रद्धासारख्या अनेक माझ्या पत्रकार माता बहिणी असतील ना त्यांना भेटून ना त्यांना सांगा की खरी दुर्गा तुम्ही आमच्या आहात खरी शिवशक्ती तुम्ही आमच्यात खरी माता भगिनी काय खरी रणरागिणी का म्हणजे त्याचं साधं रूप म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही ग्राउंड लेवल आम्हाला दिसतात हजारो समोर पब्लिक बघेत पण तुम्ही ह्या लोकांपासून लोकांना सत्य परिस्थिती दाखवतायत आणि त्या पाण्यात उतरून ज्यावेळी आपण घरामध्ये पावसात भिजलो तरी थंडी वाजते आणि मी बघतो की हे दोघं भिजलेत हे दोघं जेवलेत की नाही मला ते सुद्धा माहिती नाही. काय बोलतायत नाही जेवलो अजून विचार करा फक्त बाहेर येत ह्याच दृश्यासाठी आपल्याला विचार करावा. त्यामुळे पत्रकारितेचा आदर केला पाहिजे. काही ठिकाणी काही लोक चुकीचं बोलतात. मी तुझ्या काही व्हिडिओबद्दल तू ज्यावेळी चांगला व्हिडिओ बनवतो तरी सुद्धा काही लोक निगेटिव्ह कमेंट देतात. तर त्यावेळेस म्हणाला तुम्हाला राग नसेल की आम्ही तुमच्यासाठी सगळं करतो आणि तुम्ही तिथे कमेंट निगेटिव्ह करताय. तर भावांनो किंवा बहिणींनो माझ्या सर्व मित्रांना एकच विनंती की कमेंट त्यांना प्रोत्साहन द्या. ते आपल्यासाठी काम करतायत. ते कुठे करोडो अब्ज रुपये नाही कमवत आहेत पण त्यांचा जो प्रोफेशन आहे ना ते आपल्या लोकांना पोहोचवत आहेत. मी आता विचारतो की आजची परिस्थिती बघून तुला काय वाटतं काय आजची परिस्थिती सध्याच्या घडीला तरी म्हणजे भयानक परिस्थिती आहे. उल्हास नदीने रौद्ररूप घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात बऱ्याच परिसरामध्ये साचलेलं आहे. एनडीआरएफ टीम असू द्यात अग्निशमन असू द्यात पोलीस प्रशासन असू द्यात घटनास्थळी दाखल झालेलं आहे. परंतु सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे अशीच पावसाची विश्रांती जर असली 1-2 तास पाणी ओसरण्याची शक्यता आहे आणि सगळ्यांचं तेच इच्छा आहे की पाणी ओसरायला हवं कारण की पूर यावं नुकसान व्हावं असं कोणालाच वाटत नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तर सध्या तरी पावसाची परिस्थिती कमी झाली. श्रद्धा मी एक सांगेल की तू लोकांना काय मेसेज देशील आजच्या ह्या परिस्थितीला बघून? मी लोकांना खूप महत्त्वाचा मेसेज देईल कारण की माझ्या मागे जर बघत असाल तर बरेच नागरिक आहेत जे बघण्यासाठी म्हणजे उल्हास नदीची मजा घेण्यासाठी येतात पण असं न करता घरातच राहा सुरक्षित राहा. लहान मुलांना सुद्धा घेऊन येतात तर तसं न करता घरात राहा सुरक्षित राहा. जे काही अपडेट्स असतील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कशाही संदर्भात असेल तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन आहे नगर परिषद प्रशासन आहे आणि सचिन दादांसारखे अनेक जण आहेत जे आपल्याला ते सुद्धा तुम्हाला बरेच अपडेट या ठिकाणी पोहोचवत असतात जनजागृती करत असतात. त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही जनजागृती करत आहे. हाच व्हिडिओ नाही बरेच व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून येत असतात. त्यामुळे तुम्ही घरात राहा आणि सुरक्षित राहा हाच मेसेज. तर मी पुन्हा एकदा सांगेल की श्रद्धाजी तुमच्या मनापासून आभार की तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. माझी एक लहान बहीण बोलू शकता आणि मोठा भाऊ म्हणून थोडंसं मला वाटतं की या बहिणीला खरंच सॅल्यूट आहे की ती बिंदास काम करते आणि अशी बहीण प्रत्येकाला हवी आहे. जय हिंद.